लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जीवा त्याच्या मित्राला सांगत असतो की अरे माझी ब्युटिफुल मला शोभत नाही, ती सूट करत नाही आणि तिचं वजन एवढं आहे ना ते मला पेलवत नाही. तर आता दारात उभी राहून नंदिनी जीवाचं सगळं बोलणं ऐकत असते आणि ती आता रडू लागते. त्यानंतर जीवा म्हणतो की या बाबतीत माझा पार्थ आता खूप लकी आहे हा, पण माझं तर नशीबच खराब आहे. त्यानंतर जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि तो घाबरतो. तर इकडे काव्य आणि गुढीपाडव्यासाठी अतिशय सुंदर साडी घालून तयार झालेली असते. ती पार्थला विचारते की कशी दिसते मी, तेव्हा पार्थ म्हणतो की अजून एक कमी आहे तुमच्यात. तर काव्य म्हणते की सांगा ना कसली कमी आहे. त्यानंतर पार्थ गजरा देतो. काव्याला म्हणते की आता गजरा आणलाच आहे तर तुम्ही तुमच्या हातानेच माझ्या केसांना लावा. तर हे सगळं सुरू असताना आता काव्य आणि पार्थ रम्यासाठी 10 मुलांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे. तर रम्या आणि वसुंधरा प्लॅन बनत असतात की कोणत्या मुलाला बकरा बनायचं आणि अखेर विजय मानकरी नावाचा एक बकरा रम्याला मिळतो. रम्या म्हणते की हा आपला हुकुमाचा मोहरा आहे.